कर्जमाफी होणार म्हणून आनंदात असाल तर थांबा, कारण सरकारने असे काही नियम आणलेत की ज्यामुळे तुमच्या हातात आलेला घास हिरावला जाऊ शकतो. कुणाला मिळणार कर्जमाफी आणि कुणाचा पत्ता कट होणार, पहा हा खळबळजनक रिपोर्ट. नमस्कार. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल आणि रोखठोक बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत पडलाय. सरकारने कर्जमाफीची घोषणा तर केली, पण आता पडद्यामागून असे काही खेळ सुरू झालेत की सामान्यांच्या डोळ्यात पाणी येईल. कोल्हापूरपासून विदर्भापर्यंत सध्या एकाच चर्चेला उधाण आलंय, ते म्हणजे कर्जमाफीचे नवे जाचक निकष. आतापर्यंत वाटलं होतं की थकीत कर्ज असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळेल, पण आता समोर येतंय की सरकारने पात्र लाभार्थ्यांची यादी गाळण्यासाठी फिल्टर लावायला सुरुवात केली आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा तुम्ही आयकर भरत असाल तर विसरा कर्जमाफी. एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून वेळेवर कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार की नाही यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. विचार करा, ज्या शेतकऱ्याने पावसाची ओढ आणि निसर्गाचा लहरीपणा सोसून कर्ज काढलं त्याने आता या सरकारी कागदपत्रांच्या जंजाळात कसं अडकायचं? कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी या नव्या नियमांमुळे योजनेतून बाद होण्याची भीती व्यक्त केली जाते. एकीकडे निवडणुकीचे वारे वाहत असताना केवळ घोषणांचा पाऊस पाडून सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतंय का, असा सवाल आता विचारला जातोय. प्रशासकीय पातळीवर हालचाली वेगवान झाल्यात. बँकांकडून माहिती मागवली जाते, पण या सगळ्यात अटी आणि शर्ती नावाचा जो फास आहे तो मात्र सामान्य शेतकऱ्याच्या गळ्याभोवती आवळला जातोय. तुम्ही जर गेल्या काही दिवसात बँकेत चकरा मारत असाल तर सावध राहा, कारण तुमचे निकष पूर्ण नसतील तर यादीत तुमचं नाव येणार नाही. हा सरकारचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? अटी आणि शर्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांची ही थट्टा थांबायला हवी की नको? तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचेल.